पुढची बातमी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेल्या मंत्रालयातील खोली क्रमांक 602 सध्या चर्चेचा विषय ठरतोय। या कार्यालयाबाबत अनेक आख्यायिका आहेत। ही केबिन शापित असल्याचं म्हटलं जातं आणि त्यावरूनच आता मंत्रालयाच्या राज्याचं जे पॉवर हाऊस आहे तिथं अंधश्रद्धेच्या चर्चा मात्र जोरदार रंगताना पाहायला मिळतात। 2.5 दशकांपासून ज्या मंत्र्यांना ही कॅबिन मिळाली त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे। 1999 तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना कॅबिन मिळाल्यानंतर 2003 मध्ये त्यांचं नाव तेलगी प्रकरणात आलं। अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। 2014 एकनाथ खडसे यांचं नाव जमीन घोटाळ्यात आल्यानं त्यांची गच्छंती करावी लागली। भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचा 2018 मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। भाजप नेते अनिल बोंडेंचा 2019 मध्ये निवडणुकीत पराभव। सध्या 602 कक्ष भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सामाजिक कार्य विभागाकडे। 602 क्रमांकाच्या केबिनचा इतिहास पाहता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते। 602 कॅबिनचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू तर शिवेंद्रराजेंचं कामकाज शेजारच्या कॅबिनमधून सुरू आहे।